तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच उठलो आहे. काल आपली शिवजयंतीचा ब्लॉग आपण यूट्यूबवर टाकलेला, तर तुम्ही जाऊन बघू शकतात. लिंक बायोमध्ये आहे माझ्या यूट्यूब चॅनलची. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही यूट्यूबवर बघू शकतात आणि मिनी ब्लॉग पण टाकलेला मी. तर मित्रांनो, आत्ताच उठलो आहे, समथिंग 12-1 वाजलेले आहेत. तर आपण आता जाणार आहे, थोडं बाहेर जाणार आहे. तर आत्ताच अंघोळ वगैरे करून रेडी होतो आहे. तर निघू आपण 10-15 मिनिटात निघू. तर इथे कल्याणला एक केव्स टाईप आहे, मंदिर आहे म्हणजे. तर तिकडे आपण आता जाणार आहे. तिकडे तुम्हाला दाखवतो. युनिक मंदिर आहे. मी पण पहिल्यांदाच चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो तिकडे कसं काय सगळ्या गोष्टी आहेत. केव्ज वगैरे केव्सच्या आतमध्ये कसं मंदिर आहे. तर तिकडे मंदिरातच चाललो आहे आपण. तर बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, तर मला सबस्क्राईब नक्की करा आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त जर तुम्हाला शेअर करता येईल तेवढं करा आणि लाईक पण करा. तर बघत राहा ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला दाखवतो. चाललोय आता, 45 मिनिट्स लागतील आपल्याला. तर मित्रांनो, इथे मी आलोय आता. कुठे पोचलोय? दुर्गाडी किल्ल्याला पोचलोय. तर तुम्हाला एक शानदार मूर्ती दाखवतो महाराजांची. एक मिनिट. तर किती सुंदर स्टॅच्यू आहे बघा महाराजांचा. तर मित्रांनो, पोचलोय मी इकडे. तर खूप शांतता आहे मित्रांनो. हे पूर्ण केव आहे, असं बघू शकता. हे असं डोंगर टाईप आणि पूर्ण केव आहे. आणि इकडून आपण जेव्हा एंट्री करतो, इथून एंट्री आहे मंदिरात जायला आतमध्ये. तर हे बघा, एक असं पिलर आहे. तर तिथे आपले गणपती बाप्पा आहेत, तर बघू शकता तुम्ही. आणि इकडे कुंड आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवतो सगळं. आणि हे बघा, इकडे इकडे जरा युनिक स्कल्पचर टाईप आहे. स्कल्पचर केलेलं आहे बघा, जुन्या काळातलं. बघू शकता तुम्ही. आतमध्ये मंदिर आहे. तर मित्रांनो, मला मंदिर दाखवतो मी. तर सगळ्यात पहिले आपण जसं मंदिरात आपण आलो आहे, तर इकडे आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आणि आपले मूषकराज आहेत, बघू शकता किती सुंदर आहे. इकडे आहे मित्रांनो, मला मी अजून दाखवतो. पूर्ण असं आवाज आम्ही बोलतोय, तर त्याचा आवाज होतोय पूर्ण. मी तुम्हाला ऐकू येत असेल. इकडे आहे. इकडे आपली महादेवांची फ्रेम आहे. ठीक आहे. आता हे आता मंदिरमध्ये जसं आपण एंटर केलं आहे ना, तर हे बाहेरचं आहे थोडं. तर तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये आहे. तर मित्रांनो, आता आपण आतमधल्या साईडला थोडं आलो आहे, जिथे आपले खडकेश्वरी माता तुम्ही बघू शकता तिकडे, की त्यांची मूर्ती आहे. आपण पहिले दर्शन करू. तर खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता मूर्ती इकडे. या दोन मूर्त्या. आणि सगळ्यात मेन गोष्ट, या मूर्तींच्या बाजूला आपल्या इथे एक शिवलिंग आहे, बघू शकता तुम्ही. छोटंसं शिवलिंग आहे बघ, किती सुंदर आहे. छोटं मंदिर आहे. तो खूप छोटं बोलतात ना, जास्त मोठं नाही आहे. जसं मी बघितलं, मी पण फर्स्ट टाईम आलो आहे, तर जसं मी बघितलं आहे इंटरनेटवर, की मला वाटलं खूप मोठं मंदिर आहे, पण तेवढं मोठं मंदिर नाही. पण खूप छान आहे, शांतता आहे. कोणी जास्त पब्लिक नाही, काय नाही, शांततेत दर्शन करू शकतो. शांत, कोणाला जर वेळ घालवायचा असेल शांतपणे, फ्रेश माइंड व्हायचं असेल, तर इकडे तुम्ही येऊ शकतात, तुम्ही व्हिजिट करू शकतात. पाहिजे तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी यांचा ॲड्रेस जो आहे कल्याणचा, तो तुम्हाला मी देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मित्रांनो, आपण बाहेर जाऊ. तुम्हाला मी बाहेरचा पण जरा परिसर दाखवतो की कसं आहे.
तर इकडे तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण बाहेरचं परिसर आहे इकडे. तर आम्ही इकडून आलेलो. हा रस्ता एक असा छोटा रस्ता आहे, तिकडून मस्त करवट आहे. तर तुम्ही ते बघू शकता की किती सुंदर वाईब आहे आणि शांत, आणि मेन गोष्ट शांतता आहे इकडे. कुठं जास्त आवाज वगैरे पण नाही आहे, शांतता आहे. बाहेर पण शांतता आहे आणि आतमध्ये तुम्ही गेले, मंदिरच्या आतमध्ये पण गेले ना तर आवाज घुमतोय मी. तर मित्रांनो खूप चांगलं वाटलं मला इथे येऊन. दर्शन पण झालं. खिडकेश्वर माता जे आहे त्यांचं मला दर्शन झालं इकडे येऊन, आणि एक मस्त एक छोटं शिवलिंग पण होतं. तर बरं वाटलं इकडे येऊन. बघू शकता असं घाट थोडं वरती आहे, असं खाली मंदिर नाही आहे, हे थोडं डोंगर टाईप वरती चढायला आहे. तर तुम्ही 4 व्हीलर पण घेऊन येऊ शकता, तुम्ही 2 व्हीलर पण घेऊ शकता, प्रॉब्लेम नाही आहे. काय चालावं वगैरे नाही सांगत, तुम्ही डायरेक्टली गाडी पार्क करू शकतात मंदिराच्या समोर, काय एवढं इश्यू नाही आहे. तर खूप छान आहे, खूप शांतता आहे, खूप म्हणजे खूप शांतता आहे. ॲक्च्युली इंटरनेटवर जेव्हा मी बघितलेलं, माझा यायचा तर प्लॅन होता. मी पहिले पण बघितलेलं मंदिर आहे, पण मला वाटलं खूप मोठं आहे. म्हणजे बोलतात ना एक वेगळे वेगळे देव आहेत वगैरे, तर तेव्हा मला वाटलेलं खूप खूप सारे देव असतील आणि मोठं मंदिर असेल. पण जेव्हा मी इथे आलो आहे तर छोटं आहे पण खूप छान आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवतो, पूर्ण अशी केव्ज आहे. ठीक आहे, तर इकडून तुम्ही बघाल तर पूर्ण जंगल आहे, आतमध्ये पूर्ण जंगल आहे. आणि एवढ्या वरती तुम्हाला मी दाखवतो, तर इथे खाली बघा अशी फॅक्टरी आहेत आणि एवढ्या वरती आपण, एवढ्या अंतरावर आपण आहे वरती बघा. तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता दुपारचे 4 वाजलेत, तर निघू आता आपण पण, कारण की जायला पण 1 तास लागेल. परत जर 6 वाजले तर तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये किंवा कल्याणमध्ये पण तुम्ही बघू शकता की खूप सारी ट्रॅफिक होते, कामावरची लोकं वगैरे येतात, तर खूप ट्रॅफिक होऊन जाईल. तर निघू आता आपण. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे, ट्रॅफिक वगैरे पण होती. तर काय ना, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं एवढं असेल मित्रांनो. तर तुम्हाला ते मंदिर वगैरे, युनिक मंदिर दाखवलं जिथे एन्शियंट काळाचं स्कल्पचर होतं. बाकी खंडेश्वरी माताचं तुम्हाला मूर्ती दाखवली. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.